सो गाईज गुड मॉर्निंग. कधीच उठून नाश्ता वगैरे झालेला आहे. आलो. सो किरण आले सामान नाही आला. पारूचा सामान होता माझ्याकडे, तो देते त्याला. तुम्हाला भेटून चला. चल वाटते बघला ना गाय जसं असतं भाऊ आलशात जातात. नीट जा किशा. सो गाईज किरण आता गेलेला आहे. त्याला मी सांगत चल वरती चल तो काही आला नाही, कारण की त्याला पण घाई होती. आणि पारूला पण संध्याकाळी ऑर्डर आहे, त्यामुळे तिला सामान पाहिजे होता. मग तो सामान घ्यायला आलेला. आणि संध्याकाळी मला पण तसं घरी जायचं आहे सेजलबाईनीला बघायला. तिचा हात फ्रॅक्चर झाला आहे म्हणून. आणि ते मी आता वाटाणे मिसून ठेवल्यात. आणि आपला बाबू तिथे झोपलेला आहे. जेणेकरून बाबू झोपले तर मला लवकर स्वयंपाक करता येईल, कारण की तो उठला तर मला काही स्वयंपाक करायला भेटत नाही. मी त्याच्याच मागे लागायला लागतं. अजून कपडे आणि लादी पण करायची बाकी आहे. सो चला आता स्वयंपाक करते ना, मग भेटते तुम्हाला. आता दीदी पण येईल थोड्या वेळाने. तर चला बाय बाय. दोन तीन व्हिडिओ शूट केले त्या गाईज बघू शकता. इथं जात मोडले ती बाहेर जाऊन करामत करून आले. समजा दुबईवाला माणूस. दुबईवाला माणूस. सो गुड मॉर्निंग गाईज. बरेच दिवसानंतर ब्लॉग शूट करते. आणि काल सुद्धा आताच ब्लॉग शूट केलता आणि ठेवला. सो याच्यात दाखवीन मी किरण आलेला सामान घ्यायला. आणि आम्ही वहिनीला बघायला पण गेलतो बाजूला. तिचा हात मोडले, फिरायला गेली तिकडे करामत करून आली ती. सो तिला बघायला पण गेलतो, कारण की तिचा लगेच उद्या ऑपरेशन आहे. मग आज जायचे ॲडमिट व्हायला. आणि इकडे बघा आपला बाबू पेज पीत आहे. दीदी गेले स्कूलला. सो आता बघू काहीतरी नाश्ता बनवते आणि मग नाश्ता करून घेते. सो गाईज आपल्या बाबूची दिवस म्हणून बघा कसा झाले. म्हणून ब्लॉग पण शूट नव्हती करत मी. सो आता त्याला औषध पाजते. 3 टाइम औषध आहेत, 4 औषधं दिले. आता स्वयंपाक करायचा आहे. यावी गेलं भाजीला आणला. हे चॉकलेट होते पप्पाने दुबईवरून आणलेले. असा बघतो तर जरा मी नेक्स्ट औषध पाजते मग भेटते. सो हे गाईज आता माझं जेवण वगैरे करून झालेलं आहे. दाखवला नाही. आणि बाबूसुद्धा आपला झोपलेला आहे. बघू शकता बाबू झोपले. आणि माझे कपडे पण धुवून झाले. सकाळी धुवायला नाही भेटले म्हणून आता धुवून घेतले. आणि बघू शकता यावी आणले शिकंजी. आणि हे बघा इथे काय बोलायचं आहे, काहीच बोलायचं नाही. शिकंजी का? शिकंजी पियाची. आणि इकडे बघा एकीकडे शिकंजी पिते, एकीकडे अंगावर घेतले. तर चला आता भेटूया संध्याकाळी. दीदीला काय बोलायचं आहे. सो काय दर्शू आणि दीदी चाललेले आहे क्लासला. आणि दीदीची चालली तयारी. त्याला मॅडम बोल ती बॅग बी ठेव, स्कूलची बी ठेव तिथं. नाही घाल पहिले ती घाल. आणि ती तिथं बाहेर ठेवा का. बाय बाय. बाय कर. मॅमला काय सांगू नका. बघ नानी के घर जाएगा यशांग. ए डिंकी माझी छोनी बघत नाही. सो गाईस दुपारी झोपायलाच भेटत नाही पोरांची पाहिजे. बघ आता कसं केस खांजलते बघ. ये घर नानी के घर जाएगा. सो हे गाईज बघू शकता बाबू आपला उठलेला आहे. आणि माझी झोपी गेली भरपूर टाइम तो झोपलेला बा. आणि त्याच्यात मी भाकरी वगैरे बुजून घेतलेल्या आहेत. भाकरी बुजताना मोबाईल ऑनच केला नाही, कारण की मी आमच्या ताईशी बोलत होती, त्यामुळे काही शूट करायला भेटला नाही. आणि यावी गेल्या दीदीला आणायला.
सो आता बाबूला काहीतरी खायला बनवते, पेज नाही तर काय पेजच बनवायला लागेल, कारण की जेवण नंतर भरले दूध पाजला का उलटी करतो तो, त्यामुळे पेज बनवते त्याला. आणि पहिले औषध पाजते, 3 टायमाचं औषध आहे ना, सकाळी पाजलेलं. सो आता त्याला औषध पाजून घेते मी. बघा मांडीवर राहत नाही, बघा हुशार आहे, त्याला मांडीवर नको राहायला नाही, चिंटी ती. चला मग भेटते दीदी आल्यावर, दीदी थोडासा शूट करील. सो गाईज बघू शकता दीदी आपले आले क्लासमधून आणि तिने घेतलं शर्मा खायला आणि आपला बाबू पेज पीत आहे. सो आता मला अंड्यांची भाजी करायची आहे, कारण की यावी अंडे आणले आहेत, मग अंडी बनवायला लागतील आता. आणि हे बघा बाबू कसा बघतो, पेज वगैरे पियालाच बघत नाही तो. दीदी नको ना त्याला बेटा हात लावू बाबू. सो त्याला भेटतो मग नंतर. तिथे काही बोलायचं आहे का? तिच्या मॅमनी सांगितलं जास्त ब्लॉग मध्ये दिसली ना तुला मारेन मी, म्हणून ती जास्त यायला बघत नाही आता, तर त्याला भेटते नंतर. सो हाय गाईज, आम्ही आलो आता खाली आणि इकडे बघा टाकल्याची आणि बघा कलेक्टर होणार आहे का, त्याचाच अभ्यास चालू आहे. या बघा बघ कसा चिपटा येता, बस करती टक्कल. इकडं बघा इकडं बघा का तू पप्प्या देऊ चालेल का माझे जे मला दे हे बघ केस बी सोडतो बा काही तो काही आवडा दुधात लावलेला बी नाही. हा मिठी मारायच्या चक्कर मध्ये मारू नको तू टक्कल. तुम्ही बघू शकता मम्मीनं बाबू आलेला आहे, नाही तर मग बाबू खेळते. मम्मीचा टर्न सॅड आहे काय करते ना काय मी का सॅड बघू शकता दीदी आपली. आम्ही नको ना बेटा त्याला चिमू. सो काय जाताच आम्ही खालून आलो आणि मला आता करायची भाजी. तुम्ही सॅड वगैरे नाही पण तारा आलाय नाही बघा काय सांगू, कारण की मम्मीला भाजी नाही करायची हॉटेलच्या. मम्मी राईस मांगो भाकरी भिजल्या त्या कोण करा हॉटेलच्या. पोरांना हॉटेलचा खायला कंटाळाच नाही ना, हॉटेलचा बरोबर जिलता येतो. बाबू माझा खेळतो, दीदी लोलते. दीदी आहे का तुला जेवायला? नाही मला हॉटेल. हो अच्छा हिला मटन आहे बाय, नाही तर अंडी करतोच आता. नाही बुर्जी कर, बुर्जी नाही अंडा करतो फोडून. तिच्या डॅडीला फोडून अंडी लागतात, सो म्हणून आता फोडून अंडी करते. नाही हिला भरपूर मोबाईल बघायला लागतो. टीचरला दाखवू का ब्लॉग? बाबू बघा ए जशांक गोड खा. हे गाईज आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे, आता वाजलेले आहेत रात्रीचे 12. बाबू बघू शकता तुम्ही, आता उठलाय बाबू आणि दीदी आपली झोपलेली आहे. सो आता उठले नाही ते डायरेक्ट आता 3 नाही तर 4 वाजता झोपेल. रोजचा आहे, बाबू रोज लेट झोपतो म्हणून आम्हाला पण लेट झोपायला लागतो, आम्हाला सकाळी लेट उठतो. सो चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, गुड नाईट.